आता आणखी बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कोरेगाव भीमामधली या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद राज्याच्या वेगवेगळ्या भागात बघायला मिळत आहेत। आज सांगलीत बहुजन संघटनांकडून मोर्चा काढला जाणार आहे। विश्राम बागेतल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चा सुरू होणार आहे। या प्रकरणी काल सांगली पोलिसांनी संचलन करून शांततेचं आवाहन केलंय। यात विविध पथकातल्या 450 पोलीस सहभागी झाले होते। हे संचलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातल्या सर्व प्रमुख रस्त्यांवरून गेलं। सांगलीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असून सर्वसामान्य जनतेने कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नसल्याचं सांगलीचे अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी यावेळी सांगितलं। सांगलीचे रहिवासी असणारे संभाजी भिडे यांच्यावर या प्रकरणी चिथावणीखोर भाषण दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर भिडेंच्या समर्थनार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सांगलीहून आपल्यासोबत आहेत। रवींद्र, बंदच्या दरम्यान जे काही घडलं आणि त्या आधी गेल्या काही दिवसांपासून जे सगळं घडतंय त्या पार्श्वभूमीवर सांगलीत आता ह्या क्षणाला काय परिस्थिती आहे आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत काय काय अपडेट्स आहेत? सुवर्णा, जेव्हा 3 तारखेला सांगली बंदचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि दगडफेकीचे प्रकार घडले होते आणि याच पार्श्वभूमीवर आज जेव्हा बहुजन संघटना ह्या सांगलीमधून मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, या मोर्चामध्ये कुठेही समाजकंटकांनी याचा गैरफायदा घेऊन काय अनुचित प्रकार करू नयेत यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे। खबरदारीचे सर्व उपाय आखण्यात आलेले आहेत। जवळपास 450 ते 500 पोलीस हे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। यामध्ये पोलिसांच्याकडून ड्रोन कॅमेऱ्याचा सुद्धा वापर होतोय। ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे सुद्धा समाजकंटक हे कुठं तोडफोडीचे प्रकार करतायत का किंवा त्याच पद्धतीने रेग्युलर कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच रस्त्यावर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या वेळी आयोजकांनी दावा केलेला आहे की सीमा भागातले लोक आणि पश्चिम महाराष्ट्रातले अनेक आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होतील। एकंदरीतच बहुजन संघटनाची मागणी आहे की फक्त भीमा कोरेगावमध्ये जे दंगल घडवण्यात जे दोषी आहेत त्यांच्यावर फक्त गुन्हे दाखल करू नका, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि या मागणीसाठीच या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडं सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजींच्यावर आरोप केलेला आहे। ते मनोवादी वृत्तीचे असल्याचा त्यांनी आरोप केला आहे। तर दुसरीकडं शिवप्रतिष्ठानने हे आरोप फेटाळलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की गुरुजी हे दलित विरोधी नाहीत, सर्व समाजात त्यांना पाठिंबा आहे। म्हणजे एकंदरीत या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू आहेत। मात्र सांगलीमध्ये कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय घेतलेले योजलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुवर्णा, रवींद्र, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स या संदर्भातले घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। Free 24 तास रहा एक पाऊल पुढे।